हा. हॅलो. हा, येत आहे ताई आवाज. होय ना. हो हो, सुरुवात करा. आज बलिदान मासानिमित्त अनुमोदन करण्याकरता स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे मला आमंत्रित केलं. त्याबद्दल शिवादादा, प्रतीकदादा आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. बलिदान मास म्हणजे नेमकं काय? तर आपला लाडका शंभूराजा, मराठ्यांचा छावा, धर्मवीर संभाजीराजे जेव्हा स्वकीयांच्या फितुरीमुळे राजे आणि कवी कलश औरंग्याच्या तावडीत सापडले आणि औरंग्याने संगमेश्वराला राजांना कैद करून ठेवण्यापासून ते राजांच्या मृत्यूपर्यंतचा हौतात्म्याचा जो काळ होता, तोच आपण बलिदान मास म्हणून आज पाळतो. खरं तर एका गोष्टीची गंमत वाटते. राजे जितके शूर, बुद्धिवान आणि पराक्रमी होते, तितकेच दुर्दैवी देखील होते. खरं तर मला महाराजांचे चरित्र वाचत असताना नेहमी या गोष्टीचं नवल वाटतं की संभाजी राजांना आईचे वात्सल्य आणि तिची माया ही कधीच अनुभवायला मिळाली नाही. पण ती फक्त अनुभवायला मिळाली नाही, ती त्यांना कळली होती पूर्णपणे. म्हणूनच मला वाटतं त्यांनी आपली माता, आपली आई, मातृभूमी हिच्या रक्षणासाठी जिवंतपणी मरण यातना सहन करून बलिदान दिलं. खरं तर आपल्या देशावर आधी मोघल, मग इंग्रज या परकीयांच्या तावडीतून देश सोडवण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांचे स्मरण, त्यांच्या विषयीची कृतज्ञता म्हणून हा बलिदान मास आपण पाळतो. बलिदान मास पाळण्याचे वेगवेगळे स्वरूप आहे. कोणी 40 दिवस चप्पल घालणे सोडून देतात, कोणी मुंडन करतात, कोणी गोड पदार्थांचा त्याग करतात, जमिनीवर झोपणे, अशा अनेक कृतीतून राजांना श्रद्धांजली दिली जाते. पण खरंच हा विचार करण्यासारखा भाग आहे की खरंच असं हे एवढं पुरेसं आहे का? कारण हे 40 दिवसांपर्यंतच मर्यादित असतं. आपल्या राजाने स्वराज्यासाठी दिलेले बलिदान फक्त आपण 40 दिवस पाळायचं. मला वाटतं की राजांनी दिलेल्या बलिदानाला जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल, तर ती राजांचे जे विचार होते स्वराज्याबद्दलचे, ते विचार तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या नसानसांमध्ये भिनले गेले पाहिजे. आपल्या देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल जेव्हा कुठली वाईट पोस्ट किंवा जेव्हा एखादी वाईट गोष्ट आपण ऐकतो, त्यावेळेला आपलं रक्त सळसळून उठलं पाहिजे. हे जेव्हा होईल, ती खऱ्या अर्थाने मला वाटतं महाराजांना, शंभूराजांना श्रद्धांजली असेल. 40 दिवस चपला न घालून आणि 40 दिवस ते पाळून आणि मग 40 दिवसानंतर काहीच नाही, याला काहीही माझ्या मते अर्थ नाही. राजा ज्या स्वराज्य भक्तीने भारावला होता, त्याचं 5% देखील आपण स्वतःमध्ये भिनवू शकलो ना, तरी आपण खरा बलिदान दिवस पाळला. जसं मुस्लिम धर्मामध्ये बालपणीपासून पुराण वाचनाचा संस्कार मुलांना दिला जातो, तो आपण आपल्या घरात आपल्या लहान मुलांना शिवचरित्र आणि शंभूचरित्र वाचनाचा आपल्या घरी का देत नाही? त्यामुळे काय होईल की आपल्या देशाचा इतिहास हा फक्त अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो आपल्या नसानसामध्ये भिनला जाईल. आपल्याच इतिहासाबद्दल प्रसार माध्यमांद्वारे चुकीचे प्रसारित होणार नाही, आणि झाले तरीही आपण त्याच्यावर पुराव्या सकट उत्तर देऊ शकू. ते मूर्खासारखं, नंदी बैलासारख्या माना डोलवून आपण ऐकणार नाही. आज आपल्या वाचनाच्या कमतरतेमुळे आपल्याजवळ पूर्ण माहिती नसते आणि काहीतरी चुकीच्या पोस्टवर आपण पॉझिटिव्ह रिॲक्ट करतो. दॅट्स ओनली बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज. ते आपल्याच इतिहासाबद्दल आपल्यालाच पुरेसं ज्ञान नाही. आणि गंमत अशी आहे की आपल्याच इतिहासाबद्दल आपणच चुकीच्या गोष्टी ऐकून घेतो. ते होणार नाही. वाचनाला आता खरं तर खूप वाईट दिवस आले. म्हणजे आता तर तसंही या आधुनिक उपकरणांमुळे तर अजूनच जास्त. म्हणजे आधी असं होतं की काही परकीयांच्या देशांवर स्वाऱ्या,
त्याच्यानंतर काही धार्मिक मक्तेदारी. याच्यामुळे वाचन हे सर्वसामान्यांसाठी आधी खुलंच नव्हतं. म्हणजे वाचनाचं काही धर्मांपुरतं किंवा काही जातींपुरतंच तो अधिकार दिला जात होता. त्याच्यामुळे सर्वसामान्यामध्ये वाचनाची आधी पण जुन्या काळातही पद्धत नव्हती. आता प्रसार माध्यमांमुळे आता आधुनिक उपकरणांमुळे ते कमी झालेलं आहे. पण ते कमी व्हायला नको. मला असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वराज्य प्रतिष्ठान म्हणजे आय एम अ पार्ट ऑफ स्वराज्य प्रतिष्ठान, पण मला स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना हे आवर्जून सांगायचं आहे की त्यांच्यासोबत हे मी स्वतःलाही पण ऑर्डर करते आहे की स्वराज्य प्रतिष्ठानच्या मार्फत मुलांच्या वाचनाच्या स्पर्धा किंवा सामूहिक वाचन असं घेऊन शिवचरित्राबद्दल किंवा शंभू चरित्राबद्दल किंवा काही आध्यात्मिक ज्ञानेश्वरी सारखे काही आध्यात्मिक जे ग्रंथ आपले आहेत त्या ग्रंथांवरच किंवा मनाच्या श्लोक अशा काही वाचनाच्या त्यांना सवय लावून शाळांमध्ये त्याचा प्रचार प्रसार करून त्याच्यावर काही प्रश्न मंजुषा किंवा सामूहिक वाचन आपण जर घेऊ शकलो तर मला वाटतं ते जास्त सोयीस्कर होईल. तर गंमत अशी आहे, आज सकाळीच मी दादाचा एक मेसेज वाचला. मेसेजमध्ये असं होतं की ग्रुपमध्ये संख्या जितक्या लोकांना जॉईन केलेलं आहे त्यांची संख्या जास्त आहे आणि वाचनाच्या वेळेला उपस्थितांची संख्या कमी होते. ही शोकांतिकेची बाब आहे. बरं, असेल काही कामानिमित्त किंवा काही अडचणींमुळे आपण ते नाही जॉईन करू शकलो त्यावेळेला, पण त्याच्यानंतर प्रॉपरली जी युट्यूबवर पोस्ट टाकली जाते त्या पोस्टवर आपण ती पोस्ट व्यवस्थित ऐकून ते वाचन ऐकून त्याच्यावर आपण सुंदरसा असा रिप्लाय ग्रुपला देऊ शकतो. त्यामुळे आपण इक्वली ऍक्टिव्ह आहोत ग्रुपला असं लक्षात येईल. आणि ज्या कार्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानने इतका सुंदर असा उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमाला अजून चालना मिळेल, ते वृद्धिंगत होईल, त्याचा प्रचार होईल, त्याचा प्रसार होईल. जे करतात आहे त्या लोकांना प्रोत्साहन मिळेल की त्याचा रिस्पॉन्स लोकांकडनं छान आहे. वाचनाच्या बाबतीत वाचाल तर वाचाल अशी एक म्हण प्रचलित आहे. ती ह्याकरता की जीवन आदर्श पद्धतीने जगण्याचे अनेक मार्ग वाचनाद्वारे आपल्याला मिळतात. मुलांना, मला असं वाटतं, मुलांना वाढदिवसाला इतर वस्तू गिफ्ट म्हणून देण्यापेक्षा छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं द्या किंवा या कार्यक्रमादरम्यान जे काही आपण कॉम्पिटिशन्स घेतो किंवा ज्या काही स्पर्धा घेतो किंवा मुलांचं स्नेहमिलन घ्यायचं त्या स्नेहमिलनाद्वारे शंभू चरित्रावर किंवा शिवचरित्रावरची छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं मुलांना वाचायला लावायची, त्याच्यावर त्यांच्या प्रश्न मंजुषा घ्यायचा जसं मी आता सुचवलं. आणि मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इतर क्लासेस किंवा इतर गोष्टी करण्यापेक्षा त्यांना मला असं वाटतं की वाचनालयामध्ये पाठवा, वाचनालयाची आवड लावावी, वाचनालयामध्ये त्यांना पाठवावं. वाचनालयामधून ते घरी परत आले, वाचनालयातून जाऊन आले की त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना घरी आल्यावर विचाराव्या की आज तू काय शिकला. त्यांनी हे होईल की त्यांची जी वैचारिक प्रगल्भता आहे किंवा वैचारिक जी पातळी आहे ती पातळी वृद्धिंगत होईल. तरुणांना आणि बालकांना या दोघांमध्येही वाचनाची आवड आज रुजवणं फार मोठी गरज आहे. म्हणजे ही काळाचीच खरं गरज आहे की वाचनाची आवड तरुणांना आणि बालकांमध्ये रुजवली पाहिजे. बालकांमध्ये याकरता मी जास्त अधोरेखित करते बालकांना की हे जे वय आहे या वयामध्ये त्यांच्यामध्ये आध्यात्मिक किंवा साहित्य किंवा तुमचं ऐतिहासिक या वाचनाची जर आवड आपण आतापासून रुजवली तर हे त्यांचं कोवळं वय, या कोवळ्या वयामध्ये त्यांच्या मनावर त्यांच्या मस्तिष्कावर जे बिंबवल्या जाते ते चिरकाल असतं. आणि ही जी पिढी म्हणजे आज जे बालक आपल्या हातात आहे तेच उद्या देशाचं भविष्य आहे. म्हणजे तीच तरुण पिढी होणार आहे.
त्याच्यामुळे हे खूप छान पद्धतीने पुढे फॉरवर्ड होऊ शकतो. त्यानंतर शिवचरित्र आणि शंभूचरित्र हे नुसतं वाचणं मला वाटतं पुरेसे नाही, म्हणजे याचं वाचन पुरेसं नाही आहे. तर त्याच्यावरच्या छोट्या छोट्या नाट्यछटा किंवा एखादा शंभूराजांच्या जीवनावरचा एखादा प्रसंग त्यांना एखाद्या नाट्यछटेद्वारे जर बसवून दिला, त्याचं वाचन करायला सांगितलं, त्याचं पाठांतर करायला सांगितलं, तर शिवचरित्र आणि शंभूचरित्र प्रॉपर त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचेल. शिवाजी महाराज काय होते, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचा इतिहास काय आहे, त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं, त्यांच्या मुलाचं नाव काय होतं, त्यांचा मृत्यू कधी झाला, कशामुळे झाला, त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या जो त्यांचा इतिहास आहे, त्यांचं जे चरित्र आहे, त्याच्यात हे बालक जे आहे, हे तरुण जे आहे, हे अवगत होते. आणि वाचन, मला स्वतःला असं वाटतं की वाचन हे फक्त तुम्हाला तुमच्या शब्दांपुरतं मर्यादित नसावं, किंवा वाचन हे तुमच्या विचारांमध्ये भिनल्या गेलं पाहिजे. म्हणजे एखादं पुस्तक आहे, हे जर पुस्तक तुम्हाला दिलं आणि पुस्तक वाचायला सांगितलं, तर ते तुम्ही नुसतं वाचन करून ते सोडायला नको, तर त्या पुस्तकामध्ये जे तुम्ही वाचलेलं आहे ते विचार तुमच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे, ते विचार तुमच्या आचरणात आले पाहिजे. ते विचार जोपर्यंत तुमच्या आचरणात येणार नाही, मी शंभूचरित्र आज वाचायला घेतलं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या विद्यार्थिनीला ते वाचायला दिलं आणि तिने फक्त मनोरंजनात्मक दृष्टीने ते वाचलं आणि तिथेच ते सोडून दिलं, तर त्याला उपयोग नाही, ती काळाची गरज नाही. काळाची गरज ही आहे की आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती असायला पाहिजे. आणि आपल्या इतिहासामध्ये आपल्या शिवरायांना, आपल्या शंभूराजांना जो त्रास झालेला आहे, त्या त्रासा मी आपलं ते वाचल्यानंतर, ते ऐकल्यानंतर, ते पाहिल्यानंतर आपलं रक्त सळसळलं पाहिजे, आपल्याला त्रास झाला पाहिजे. तेव्हा मी म्हणते हा खरं, हे खरं बलिदान होईल आपल्या शंभूराजांसाठी, शिवरायांसाठी. आणि वाचनाची आवड लावल्यामुळे मुलांमध्ये एक प्रगल्भता आणि एक चांगल्या प्रकारची वैचारिक पातळी तयार होईल, जी एका चांगल्या साहित्याला सुद्धा जन्म देऊ शकते. म्हणजे मुलांना जर वाचनाची आवड लावली, तर त्याच्यामुळे एक चांगला एखादा कोणीतरी साहित्यिक, एखादा चांगला वक्ता तयार होऊ शकतो. त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचे संस्कार होऊ शकतात. चांगल्या माणसांची समाजाला गरज आहे, ते समाजाला मिळू शकतात. तर आज जे काही माझ्यावरती जबाबदारी दादांनी आज टाकली होती, माझ्या पात्रतेनुसार मला जेवढं आज काही सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. शेवटी फक्त एवढं म्हणेल, मृत्यू सही न डरले मणी धर्मवीर, कुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरात धरुया शिवसिंह छावा, सिंह छावा. धन्यवाद. धन्यवाद ताई. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद ताई. तुम्ही हा. दिलेल्या सूचनांचा नक्कीच आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. खरं तर लॉकडाऊन मध्ये आम्ही विविध प्रकारच्या निबंध स्पर्धेचे आयोजन केलं, ज्यामुळे छोट्या मुलांना वाचनाची आवड लागेल आणि ते स्वतःचं मत कुठे ना कुठे तरी व्यक्त करू शकेल. हम्म. तर त्या निबंध स्पर्धेतून खूप छान मुलांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचले. त्यांना आपण विविध शिवचरित्राच्या स्वरूपात बक्षीस सुद्धा दिलं. तर हा सुद्धा आम्ही प्रयत्न करू. हो. यानंतर वाचनासाठी आज राहुल दादा पंडित हे आजच्या सत्राचं वाचन करणार आहेत. आपण सर्वांनी आपल्या ग्रुपवर जी दुसरी लिंक टाकली आहे ती जॉईन करावी आणि नंतर वाचनाला सुरुवात होईल. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. आवाज येतो आहे? हो दादा. हो हो, आवाज येतो. आज आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान मासाचं 6वं पुष्प आहे आणि त्या पुष्पाला वाचनासाठी आपल्या सर्वांसोबत आहेत आपले राहुल दादा पंडित.
कालच राहुल दादांचं अनुमोदन आपल्याला झालं आणि त्यांनी स्वतःहून आजच्या सत्राचं वाचन करण्याचा आग्रह केला. तर मी राहुल दादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्राचं वाचन सुरू करावं. राहुल दादा. जय शिवराय सर्वांना. आवाज येतोय माझा? हो दादा. जय शिवराय सर्वांना. आज आपण शिवपुत्र संभाजी या प्रबंधाचं वाचन करणार आहोत आणि त्यामधलं आता 6वं पुष्प वाचायसाठी मी आता सुरुवात करतोय. सर्वांनी लक्ष द्यावं. दुसरा कट. राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराजांना काही महिने स्वस्थता मिळाली. 1681 सालच्या मे महिन्यात औरंगजेबाचा चौथा मुलगा सुलतान अकबर आपल्या बापाविरुद्ध बंड करून मराठ्यांच्या आश्रयाला आला होता. अण्णाजी दत्तो आणि इतर अधिकारी कैदेतून सुटले होते. अकबराच्या आगमनाचा फायदा घेऊन या मंडळींनी संभाजीराजांविरुद्ध कारस्थाने सुरू केली. अकबराच्या साहाय्याने राजारामाला गादीवर बसविण्याचे कारस्थान अण्णाजी दत्तो वगैरे मंडळींनी रचले. संभाजी महाराज आणि अकबर यांची गाठ पडण्यापूर्वीच अण्णाजी दत्तो वगैरे मंडळी त्याला भेटली. या दुसऱ्या कटाची माहिती पंतप्रतिनिधींची बखर, इटालियन प्रवासी मानुच्ची, रॉबर्ट आर्म व इंग्रजांच्या पत्रात मिळते. या कटाचे 2 भाग होते. एक राजारामाला गादीवर बसविण्याचा आणि दुसरा संभाजीचा काटा काढण्याचा. इतक्यात अनाजी दत्तो यांच्या पक्षपाती लोकांनी त्या मोहम्मदासी म्हणजे अकबरासी राजाराम याचे हिताविषयी संभाजीस घाताची मसलत केली हे वर्तमान संभाजीस मोहम्मदाने कळविले. त्याचे भेटीस संभाजी गेला. मग त्याने अनाजी दत्तो व शिर्के व कुलातील जे मुख्य शह सापडले ते प्रभू बाळाजी आवजी पुत्रासहित हत्तीचे पायी दिले. या पंतप्रतिनिधींच्या बखरीत संभाजीच्या घाताचा उल्लेख आहे. अकबर पालीस असताना अण्णाजी दत्तोचे पक्षपाती लोक अकबराला भेटले. कटातील पहिल्या म्हणजे राजारामाला गादीवर आणण्याच्या भागाविषयी रॉबर्ट आर्म लिहितो. कटातील मंडळी संभाजी आणि अकबर यांची भेट होण्यापूर्वीच अकबराला भेटली. संभाजी महाराजांना मारण्याच्या कटात अकबर सहकार्य देण्यास तयार असेल तर ही मंडळी राज्याचा मोठा हिस्सा त्याला देऊन राजारामाला लहान भाग ठेवण्यास तयार झाली होती. या माहितीवरून कटवाल्यांनी कोणती मजल गाठलेली होती हे ध्यानात येते. ते संभाजीला ठार करण्याच्या मोबदल्यात स्वराज्याच्या मोठ्या भागावर पाणी सोडण्यास तयार झालेले होते. यापेक्षा थोडी अधिक माहिती मनुच्चीने दिली आहे. याच सुमारास संभाजीचे सरकारकून व संभाजीराजे यांचे भांडण झाले होते. त्यांनी आपल्या राजाविरुद्ध राजद्रोहाचे पत्र लिहिले व त्यात त्यांनी शहाजादा अकबराला कळविले की आम्ही तुम्हाला मिळतो. अकबर या संधीचा फायदा घेण्यास उद्युक्त झाला. तो सर्व गोष्टी दुर्गादासाच्या संमतीने करीत असल्याने त्याने त्याचा सल्ला घेतला. दुर्गादासाने सांगितले की हे पत्र कदाचित संभाजीनेच तू अशा बंडाला सहाय्यक होशील की संभाजीने केलेल्या उपकाराचे स्मरण ठेवून त्याच्या बाजूने झटशील हे आजमावण्याच्या दृष्टीने लिहिलेले असावे. तरी ते पत्र तू संभाजीच्या हवाली करून आपले इमान आणि कृतज्ञता त्याला दाखविणे चांगले. संभाजीला हे पत्र मिळाले. तो पत्रलेख अस्सल आणि राजद्रोही असल्यामुळे त्याने तो ताबडतोब संबंधित सरकारकुनांना ठार मारण्याचा हुकूम पाठविला. अकबराने दाखविलेल्या मित्रत्वाबद्दल त्याचे आभार मानले. संभाजीने यापुढे त्याच्यावर अधिक लोभ ठेवून त्याच्या राजकारणात त्याला सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. दुर्गादासाच्या सल्ल्याप्रमाणे अकबराने संभाजीला या कटाची माहिती पुरवलेली दिसते. या कटाची माहिती मुंबईकर इंग्रजांनी आपल्या पत्रात दिलेली आहे. संभाजी महाराज मोठ्या प्राणघातक संकटात सापडले होते. त्यांच्या जेवणातील मांसांना घासलेल्या विषाने ते मरायचे, परंतु त्यांच्या अल्पवयीन नोकरांनी ते त्यांना खाऊ दिले नाही. त्यातील थोडा भाग नोकरांपैकी एकाला आणि कुत्र्याला घातला. दोघेही थोड्याच तासात मेले. संभाजीराजांविरुद्ध कट घाटत असताना राजे पन्हाळ्यास होते. पन्हाळ्याच्या मुक्कामात डच वकील लोफेबेर हा राजांना भेटण्यासाठी तेथे गेला होता. त्याने व्यापारी सवलती आणि तांब्याची नाणी पाडण्याची परवानगी मागितली होती. कॅनरा येथील व्यापार सर्वांना खुला असल्याने चांगला फायदा होईल असे त्यास वाटत होते. या कटात अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, सोराबाई वगैरे मंडळी होती. संभाजीने कटवाल्यांना पकडून कडक शिक्षा ठोठावल्या. जे देशकावलीत या कटाचा उल्लेख नसला तरी कटात मारलेल्यांची जी नावे दिलेली आहेत व त्यांचा जो काळ दिलेला आहे तो आणि इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रातील नावे व काळ सारखाच आहे. 1681 सालच्या ऑगस्ट महिन्यात संभाजीराजांनी कवी कलशाच्या सांगण्यावरून अण्णाजी दत्तो याचवर इतराजी करून मार दिला. त्या माराने तो मेला. बाळाजी प्रभू, सोमाजी दत्तो व हिरोजी फर्जंद यांना परळीखाली कैद करून मारले. श्यामजी नाईक याचा या कटात हात असल्याच्या संशयावरून त्यालाही कर्नाटकात कैद केले. याशिवाय या कटात ज्यांचा हात होता अशा 5 जणांना हत्तीच्या पायाखाली घालून मारले. कटात सापडलेल्या आणखी 20 जणांना ठार मारण्यात आले. या कटासंबंधित डच वखारवाले मलबारहून दिनांक 29/9/1682 रोजी लिहितात
अण्णाजी दत्तोने संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम यास गादीवर बसून संभाजीला मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून राजांनी त्यांना मारले. त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. अण्णाजी दत्तो मारला गेल्याने डच कंपनीला बरे वाटले. अण्णाजी गोव्याला असताना डचांना त्याच्याविषयी प्रेम नव्हते. संभाजी आणि पोर्तुगीज यांचे सख्य आहे. मल्हार रामराव आणि संभाजी महाराज रायगडावर गेल्यावर लगेच 200 लोक आणि शिवाय बऱ्याच जणांना मारल्याची माहिती दिलेली आहेच. हा आकडा अतिशयोक्तीपूर्ण वाटतो. कटात प्रत्यक्ष असलेली आणि संशयावरून धरलेली 25-30 माणसे मारली असावी असे वाटते. सोयराबाईचा मृत्यू याच सुमारास विषप्रयोगाने झाला. मुंबईकर इंग्रज दिनांक 27/10/1681 पत्रात लिहितात, राजारामाची आई मेली. कोणी म्हणतात की संभाजीच्या सांगण्यावरून तिला विष घालून मारले. येथे विष प्रयोगामुळे मृत्यू किंवा विषप्राशनाने आत्महत्या या दोन्ही गोष्टी संभवनीय वाटतात. सोयराबाईने गळ्याला फास लावून घेऊन प्राण दिला असे मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीत लिहिले आहे. अशा तऱ्हेने संभाजी महाराजांनी दुसऱ्या कटाचे कारस्थान तडफदारपणाने हाणून पाडले. शिवाजी महाराजांच्या मरणानंतर संभाजी राजाविरुद्ध 3 कारस्थाने झाली. या 3ही कारस्थानातून ते सुखरूप बाहेर पडले. औरंगजेबाच्या रूपाने स्वराज्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल असताना अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, बहाजी आवजी या मंडळींनी अकबराची मदत घेऊन संभाजी राजांना गादीवरून काढण्याचा डाव रचला. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, यात शंका नाही. ही कृत्ये राष्ट्रद्रोही होती. पहिल्या कटानंतर संभाजीने रागाने कोणाला न मारता त्यांना प्रथम कैदेत टाकलेले असले तरी नंतर त्यांना मुक्त करून पूर्वीचेच हुद्दे दिले. दुसरा विषप्रयोगाचा कट उघडकीस आल्यानंतर कटातील लोकांना देहांत शासन केले. या कृत्यात संभाजी महाराजांनी क्रौर्य, खुनशीपणा किंवा सूडबुद्धी दाखविली असे वाटत नाही. राज्याचा जीवावर उठलेल्या व्यक्तीविरुद्ध कोणत्याही शासनाने जे केले असते ते संभाजी राजांनी केले. यात काही चूक होती असे वाटत नाही. राज्यावर आल्यापासून संभाजी विरुद्ध कटकारस्थाने चालू होती. संभाजी राजांना या अंतर्गत कारवायांना तोंड देत आपले आसन स्थिर ठेवावे लागत होते. एका कटाची निर्वानिर्व होते न होते तोच दुसरा कट झाला. 1681 सालातल्या विषप्रयोगाच्या कटानंतर 2-3 वर्षे काही भानगड उपस्थित झाली नाही. 1684 साली ते मुघल, पोर्तुगीज, सिद्धी यांच्या विरुद्ध लढा देण्यात गुंतलेले असताना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संभाजी राजांविरुद्ध पुन्हा काहीतरी कटकारस्थान झाले असावे. दिनांक 29/10/1684 त्यांनी मानाजी मोरे, गंगाधर पंत, वासुदेव पंत, राहुजी सोमनाथ यांना अटक केली. या लोकांना का पकडले असावे ते समजत नाही. एखादे नवे कारस्थान किंवा पहिल्या 2 कटात ते सामील असल्याचे ध्यानात आले असावे असा संभव वाटतो. संभाजी महाराजांनी काही कारणाच्या अभावी एखादे कृत्य केलेले दिसत नाही. अंतर्गत प्रश्नांना तोंड देत देत घरगुती प्रश्न व्यवस्थितपणे आणि धैर्याने सोडून स्वराज्याभोवती आलेल्या संकटांना त्यांनी कसे तोंड दिले ते पुढील प्रकरणात येईलच. प्रकरण 5. संभाजी आणि शहजादा अकबर. 1657 साली फक्त 4 महिन्यांच्या अंतराने इतिहासात अमर ठरलेल्या 2 कर्तृत्ववान पुरुषांचा पुत्रांचा जन्म झाला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर याचा जन्म उत्तरेत दिनांक 11 सप्टेंबर 1657 तर शिवाजी महाराजांच्या संभाजींचा जन्म दक्षिणेत दिनांक 14/5/1657 महाराष्ट्रात पुरंदर येथे झाला. या 2 युवराजांची त्यांच्या जन्मानंतर 24 वर्षांनी नियतीने भेट घडवून आणली. दक्षिणोत्तर जन्माला आलेल्या युवराजांच्या युतीने त्यावेळच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. अकबर आणि संभाजी यांच्यात इतरही बरेच साम्य आढळते. अकबर औरंगजेबाचा 4था मुलगा तर संभाजी शिवाजीचे 4थे अपत्य. संभाजीची आई सईबाई तो 2 वर्षाचा असताना वारली तर अकबराची आई तो 2 महिन्यांचा असतानाच मरण पावली. साहजिकच आई वेगळी असलेली ही दोन्ही मुले आपापल्या वडिलांची लाडकी बनली. संभाजी राजे जन्मास आले त्यावेळी शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात होते. तर त्यावेळी भावांशी लढून औरंगजेब दिल्लीच्या तख्तावर बसला होता. शूर, कर्तृत्ववान, युद्ध निपुण आणि राजकारणात निष्णात आणि दक्ष असलेले शिवाजी आणि औरंगजेब हे संभाजी आणि अकबर यांच्या बालपणात एकमेकांविरुद्ध डावपेच टाकीत होते. साहजिकच दोघांनाही राजकारणाचे धडे घ्यायची संधी लाभली. गंमत अशी की दोघेही आपल्या वडिलांशी 1678 साली भांडले, रागावले आणि स्वतंत्र राज्य निर्माण करावयाच्या हेतूने एकमेकांच्या शत्रूंना मिळाले. फरक इतकाच की संभाजीला आपली चूक ध्यानात येऊन शिवाजीच्या मदतीने मुघलांच्या तावडीतून सुटता आले तर राजपुतांना जाऊन मिळाल्यामुळे अकबराचे फार हाल झाले. त्यानंतर अकबर संभाजीकडे आला आणि त्याच्याकडेच अडकून पडला. या 2 राजपुत्रात बरोबर असे साम्य दिसले तरी अकबराच्या मानाने संभाजी चांगला शूर, धाडसी आणि स्वाभिमानी असून तो सुलतान अकबराच्याच पित्याला औरंगजेबाला फार त्रासदायक ठरला. अकबर संभाजीकडे आश्रयासाठी आला त्याला ही एक पार्श्वभूमी आहे. औरंगजेबाने आपल्या इतर मुलांप्रमाणे अकबरालाही लहानपणापासून राजकारणाचे शिक्षण दिले होते. दिनांक 9 मे 1667 त्याला प्रथम 8,000 मनसब देऊन छत्री, नगारा इत्यादींचा मान दिला. 1672 राजपुतानातील सतनाम्यांचे बंड मोडण्यासाठी त्याला इतर सरदारांबरोबर पाठविले.
वयाच्या 17व्या वर्षी त्याला असद खानाबरोबर काबूलला धाडण्यात आले. 1676 मध्ये त्याला माळव्याचा सुभेदार नेमले. तेथे त्याचे जमले नाही. किसन सिंग हाडा आणि अकबर यांचे भांडण झाले आणि अखेर त्यात किसन सिंगाचा मृत्यू झाला. 1678 ते 1679 पर्यंत तो मुलतानच्या सुभेदारीवर असताना त्याची एकूण 5 ठिकाणी बदली करण्यात आली. या सर्व कामगिऱ्या करीत असताना अकबराने कोणतेही कर्तृत्व करून दाखविले नाही. 1678 साली घडलेल्या राजकीय घटनांमुळे औरंगजेब आणि अकबर यांचे संबंध बिघडले. दिनांक 10 डिसेंबर 1678 रोजी राजा जसवंत सिंगाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जोधपूर खालसा करण्याचा घाट घातला. जसवंत सिंगाच्या राण्या आणि त्याच्या कारभाऱ्यांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे रजपुतांनी औरंगजेबाविरुद्ध बंड केले. या बंडाचा मोड करण्यासाठी बादशहाने शाह आलम, आजमशाह आणि शहजादा अकबर या 3 मुलांना रवाना केले. दिनांक 4 मार्च 1680 रोजी अकबराला चितोडची बाजू सांभाळण्यासाठी धाडण्यात आले. या कामगिरीत अकबराला अपयश आल्यामुळे औरंगजेब त्यावर रागावला. त्याला योग्य त्या सूचना दिलेल्या असूनही अकबराने रजपुतांविरुद्ध लढण्यात 5 महिने फुकट घालविले. रजपुतांसमोर आपला निभाव लागत नाही हे ध्यानात येताच त्याने युद्ध बंद करावे असे अकबराने औरंगजेबाला सुचविले. त्यामुळे औरंगजेबाला राग आला आणि त्याने त्याची कानउघाडणी केली. अकबरालाही आपल्या वडिलांचा राग आला आहे. बाप लेकात ही बोलणी चालू असतानाच अकबराने रजपुतांशी गुप्त रीतीने बोलणी सुरू केली. दुर्गादास राठोड आणि राजा रामसिंग यांच्या सल्ल्यानुसार अकबराने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. सिसोदिया आणि राठोड यांच्या मदतीने दिनांक 11 जानेवारी 1681 रोजी स्वतः बादशाह झाल्याचे जाहीर करून आपल्या नावाची नाणीही पाडले. या घटनेची बातमी कळताच औरंगजेबाने अकबराच्या बायकोला आणि त्याच्या साथीदारांना दिल्लीस पाठविले. झेबुन्निसा ही अकबराची बहीण आपल्या भावाला सामील झाल्याने औरंगजेबाने तिलाही सेलीमगडावर तुरुंगात टाकले आणि तिची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. यात झेबुन्निसा आणि संभाजी यांच्या प्रेमाच्या संबंधाविषयी बखरीत अतिशयोक्त वर्णने लिहिलेली आहेत. संभाजी पकडला गेल्यानंतर झेबुन्निसाने त्याचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले असेही त्यात लिहिले आहे. परंतु ती 1681 पासून उत्तरेत तुरुंगातच होती आणि ती कैदेतच मरण पावली. ती दक्षिणेत कधी आलीच नाही. औरंगजेबाने अकबराला पत्र पाठवून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने राठोड आणि सिसोदे यांच्या मदतीने आपल्या पित्याविरुद्ध युद्ध पुकारले. त्याच्या युद्धाचा तळ अजमेर येथे होता. औरंगजेबाजवळ पुरेसे सैन्य नसल्यामुळे त्यावेळी तो पेचात सापडलेला होता. तरीही त्याच्यावर हल्ला करायची संधी घालवून अकबर स्वस्थ बसला. औरंगजेबाचे राजकारणातील हुकमी शस्त्र कपटनीती. त्याचा उपयोग करून त्याने राजपूत सरदारांना अकबरापासून फोडले. राजपूत सोडून जाताच अकबराने अजमेरच्या तळावरून पळ काढला. त्यानंतर अकबराला रानुमाळ भटकण्याची वेळ आली. दक्षिणेच्या वाटेवर राजपुतांचे सहाय्य नाहीसे होताच अकबर भांबावला. काय करावे हे त्याला सुचेना. प्रथम मारवाडाला जाऊन तेथून इराणला जावायचा अकबराचा विचार होता. अकबराची पळापळ पाहून औरंगजेबाने शहजादा मुअज्जम, सर्व प्रांताचे सुभेदार, किल्लेदार आणि जमीनदारांना अकबराच्या वाटा अडविण्याचे हुकूम दिले. अकबराची यावेळी कशी त्रेधा उडाली होती याविषयी तो दिनांक 11 मे 1681 ला संभाजीला पाठवलेल्या पत्रात म्हणतो. आणि औरंगजेबाबरोबर युद्धाचा प्रसंगच आला नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबातील काही माणसे घेऊन मी मारवाडात गेलो. दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी दुर्गादास राठोड आपल्या सैन्यासह मला येऊन मिळाला. मारवाडात दोन तीन वेळा मला भटकण्याचा प्रसंग आला, परंतु माझा पाठलाग करायच्या कामावर शहजादा मुअज्जम याची नेमणूक झाली होती. त्याला माझा पाठलाग करणे जमले नाही, म्हणून त्याने आपले सैन्य मारवाडात ठिकठिकाणी विखरून ठाणी उभी केली. त्यामुळे मी राजा जयसिंगाच्या मुलखात गेलो. त्याने मला घोडे आणि इतर जिन्नस दिले आणि त्याच्याच राज्यात राहावे अशी विनंती केली. परंतु त्याचा मुलूक मुघलांच्या राजधानीजवळ असल्यामुळे मला तेथे राहणे इष्ट वाटले नाही. अशा प्रकारे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर कोठेच सुरक्षितता वाटेनाशी झाल्यावर अकबराने संभाजीच्या आश्रयास जावयाचे ठरविले. अकबर आणि दुर्गादास राठोड यांनी दिनांक 9 मे 1681 ला महेश्वर येथे नर्मदा नदी ओलांडली. त्यानंतर 2च दिवसांनी अकबराने पूर्वी दिलेले पत्र संभाजी महाराजास लिहिले. त्यात तो पुढे लिहितो की त्यामुळे तेथे जयसिंगाच्या मुलखात राहणे मला इष्ट वाटले नाही. तुमचे शौर्य आणि मर्दुमकी लक्षात घेऊन इकडे निघून येण्याचा मी निर्णय घेतला. परमेश्वर कृपेने जमदिलावल महिन्याच्या पहिल्या दिवशी दिनांक 9 मे 1681 ला मी महेश्वर येथे नर्मदा नदी सुखरूपपणे पार केली. दुर्गादास राठोड माझ्याबरोबर आहे. माझ्याबद्दल तुम्ही निशंक राहावे. परमेश्वर कृपेने मला राज्य मिळाले तर नाव माझे आणि राज्य तुमचेच राहील. आलमगीर हा तुमचा आणि माझा शत्रू आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे आपण दोघांनी मिळून आपले उद्दिष्ट साध्य होईल असे करण्याचा निश्चय करावा. शहाण्या माणसांना विशेष सांगण्याची जरुरी नाही, साधा इशारा पुरे.
अकबराला मुघलांचा पाठलाग चुकविण्यासाठी कोठे कोठे जावे लागले आणि शेवटी दक्षिणेत संभाजीकडे जाईपर्यंत त्याला कशी धावपळ करावी लागली यासंबंधी खाफी खान, मसिरी, आलमगिरी व इंग्रज बखरवाल्यांनी निरनिराळी माहिती दिली आहे. त्या सर्वांपेक्षा स्वतः अकबराने संभाजीला पाठविलेल्या पत्रात जो मार्ग सांगितलेला आहे तो विश्वसनीय वाटतो. दिनांक 9 मे 1681 रोजी लिहिलेले पत्र संभाजी महाराजांना योग्य वेळ मिळाले नसावे किंवा त्यांनी हेतुपूर्वक अकबराला उत्तर पाठविलेले नसावे. औरंगजेबासारख्या मातब्बर शत्रूच्या मुलाकडून अनपेक्षितपणे आलेल्या पत्राचा योग्य तो विचार करून त्यावर निर्णय घेणे ही अत्यंत कठीण गोष्ट होती. अकबर मात्र संभाजीच्या आश्रयास यावेळेस अधीर झालेला होता. पहिल्या पत्राला उत्तर येण्याची वाट पाहून अकबराने दिनांक 20 मे 1681 या दिवशी संभाजी राजांना दुसरे पत्र लिहिले. हिंदुस्थानातील त्या राजश्रेष्ठाने या माझ्या पत्रात लिहिल्याप्रमाणे वागावे, म्हणजे या जगात आणि धार्मिक दृष्टीने त्याचा सुलौकिक होईल. यापूर्वी मी तुम्हाला एक पत्र पाठविले होते, ते बहुतेक मिळाले नसावे, नाहीतर तुम्ही त्याचे उत्तर पाठविले असते. आता मी येऊन पोचेपर्यंत तुम्ही पत्र पाठविण्यात कसूर करू नये. त्या एकनिष्ठ राजाची संभाजीची वार्ता ऐकण्यासाठी मला दीर्घ काळापासून उत्कंठा लागली आहे. अधिक काय लिहिणे, तुम्हाला भेटण्याची आतुरता आहे. या पत्रावरून अकबर संभाजी महाराजांना भेटावयास किती उत्सुक होता हे स्पष्ट होते. याशिवाय त्याला संभाजीचा आश्रय मिळवण्यासाठी त्याची मान्यताही हवी होतीच. मराठ्यांवाचून दुसरीकडे कुठेही त्याला आश्रय मिळण्याची शक्यताही नव्हती. त्यामुळे संभाजीच्या उत्तराची वाट न पाहताच अकबराने आपला प्रवास चालू ठेवला. मुघलांचा पाठलाग चुकवीत दुर्गादास राठोड अकबराला सुरक्षितपणे त्र्यंबक येथे दिनांक 11 मे नंतर आणि जून पूर्वी घेऊन आला. संभाजी आणि मराठेच केवळ औरंगजेबाच्या बलाढ्य शक्तीविरुद्ध टिकाव धरू शकतील अशा विश्वासाने दुर्गादास राठोड यानेच कदाचित अकबराला संभाजीकडे आश्रय मागण्यास सुचविले असावे. अकबराने राजपुतांशी संगनमत करून बंड केल्यावर आता तो मराठ्यांच्या आश्रयात जात आहे हे कळताच औरंगजेबाने त्याला 2 पत्रे लिहिली. या पत्रात आपला मुलगा परत यावा, शत्रूला मिळण्याची चूक करून त्याने घातक मार्ग कसा अवलंबिलेला आहे हे अकबराच्या निदर्शनास आणून द्यावायचा प्रयत्न केलेला होता. अकबराने वडिलांच्या दोन्ही पत्रांना उत्तर पाठविले. या पत्रात अकबराने औरंगजेब आतापर्यंत सर्वांशी कसा वागला हे स्पष्ट केले आहे. अकबर त्यात लिहितो की आपण लिहिले आहे, मुलाच्या हिताची काळजी घेणे आणि त्याचा जो हक्क असेल तो त्याला मिळवून देणे हे पित्याचे कर्तव्य आहे. धन्य परमेश्वराचे पुत्र म्हणून माझी जी कर्तव्य होती ती बजावण्यात आणि आपली सेवा करण्यात मी कोणत्याही प्रकारे कसूर केलेली नाही. आपण माझ्यावर जी कृपेची आणि मेहरबानीची दृष्टी केली त्याचे पूर्ण वर्णन तर जाऊ द्या, त्यापैकी एकाही गोष्टींचे वर्णन करणेही अशक्य आहे. अकबर दक्षिणेकडे जात आहे हे लक्षात येताच औरंगजेबाने औरंगाबादचा सुभेदार बहादूर खान, खान जहान याला आणि इतर अधिकाऱ्यांना त्याची वाट अडवून त्याला पकडावयाचे हुकूम सोडले. तोपर्यंत अकबर बागलाणात पोहोचला. बागलांचा फौजदार आणि मुल्हेरचा किल्लेदार देवीसिंग बुंदेला याने अकबराची वाट अडविण्याचा प्रयत्न केला. बागलाणातून अकबर नाशिकच्या दिशेने निघून गेल्याने देवीसिंगाकडून समजताच बहादूर खान नाशिक येथे पोहोचला. अकबर त्याच्या अगोदर एक दिवस नाशिकहून त्र्यंबककडे आणि तेथून कोकणात पळून गेल्याचे तेथे त्याला कळले. फादर पियर जोसेफ द आर्लिन्स 1688 सालापूर्वी 1-2 वर्षे गोव्यात आला होता. त्याने 1658 पासून 1687 सालापर्यंत शिवाजी आणि संभाजी यांची हकीकत लिहिलेली आहे. संभाजीकडे अकबर आश्रयासाठी गेला त्या संबंधात तो लिहितो, सुलतान अकबर थर्ड सन ऑफ द ग्रेट मुघल औरंगजेब हॅव्हिंग टेकन अमरेज ॲट द सोम अकरन्स ॲट द कोर्ट retired suddenly to the terrorists of Sambhaji with about 400 horsemen. Sambhaji, who was quite ready to profit by the quarrels of the others, thought this occasion a good one and the order to make the most of it received. Akbar and treated him with the every possible consideration. अकबराचे येणे म्हणजे संभाजीला एक सुवर्ण संधी वाटली असे भीमसेन सक्सेनानेही म्हटले आहे. अकबराचे मराठी राज्यात आगमन. अकबराच्या दोन्ही पत्रांना संभाजीने उत्तर धाडले नाही. तो आपल्या राज्यात आल्याचे कळताच त्याला आश्रय द्यावयास संभाजी तयार नव्हता. औरंगजेबाचा मुलगा आपल्याकडे आला आहे तेव्हा त्याचा फायदा आपण घ्यावा असे कवी कलशने संभाजी महाराजांना सांगितले. कवी कलशाचा हा सल्ला संभाजीस पसंत नव्हता. ते रागावून त्याला म्हणाले की तुम्हाला योग्य वाटेल ते करा. अकबर प्रत्यक्ष मराठी राज्यात आलेला असल्याने त्याची योग्य ती व्यवस्था करणे संभाजीला भाग पडले असावे. अकबर मराठी मुलकात शिरताच त्याला आणण्यासाठी संभाजीने काही लोक पाठविले. त्यांनी त्याला नियोजित ठिकाणी नेले. माहुली किल्ल्यास लागून असलेल्या सुधागड येथे अकबराच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. कुलाबा जिल्ह्यात रेवदंडाच्या पूर्वेस पालीपासून 1 मैलावर धोंडसे हे गाव आहे. धोंडसे गावाच्या दक्षिणेस पातशहापूर असून तेथे त्यावेळेच्या खानाखुणा अद्याप दिसतात. जवळच भोरप आणि सुधागड हा किल्ला आहे. ही ठिकाणे रायगडच्या जवळ नाहीत. अकबराची व्यवस्था खेळणा गडावर केली होती असे भीमसेन सक्सेना म्हणतो, पण सक्सेनाचे हे विधान बरोबर नाही.
अकबराजवळ 400 घोडे, 250 उंट आणि थोडे पायदळ होते. अकबराचे लोक त्याला राजा म्हणून मुजरा करीत असत. तो मध्यम बांधाचा आणि रंगाने गोरा होता. त्याची व्यवस्था पालीकडच्या पायथ्याशी पेंढ्याने शाकारलेल्या मोठ्या घरात केली होती. घराच्या भोवती कॉलिको कापडाचे पडदे आणि छत लावलेले होते. बसावयास सतरंजी होती. दिल्लीच्या मुघली वैभवाच्या तुलनेत मराठी राज्यातील साध्या राहणीचा फरक अकबराला जाणवणे साहजिकच होते. कोकणातील या साध्या घरासमोर अकबर उघड्यावरच बसत असे. त्याच्या बरोबर आलेले राजपूत आणि मुसलमान लोक अकबराच्या घराभोवतीच राहत असत. संभाजीने अकबराच्या संरक्षणासाठी 300 हशम ठेवले होते. अकबर पालीस राहावयास आल्याचे कळताच मराठी राज्यातील जवळपासचे सुभेदार त्याला भेटावयास गेले. दिनांक 17 जून 1681च्या सुमारास संभाजीने आपला प्रतिनिधी म्हणून हिरोजी फर्जंद यास अकबराकडे पाठविले. त्याच्याबरोबर एक पत्रही दिले. हिरोजीने 1000 पागोडे, एक मोत्यांचा रत्न आणि हिरेजडित मोठा कंठा, एक हिरेजडित तुळा, इराणी आणि हिंदू पद्धतीच्या काही वस्तू अकबराला नजराण्यादाखल दिल्या. अकबराला लागणाऱ्या धान्य सामग्रीची व्यवस्था करण्यात आली. अशा पद्धतीने आमंत्रणा वाचून एका अर्थाने आगंतुकपणेच आलेल्या या पाहुण्याची व्यवस्था करण्यात आली. ऑगस्ट 1681च्या सुमारास अकबराजवळ इतर लोक नोकरीस आले. स्वार आणि प्यादे यांची वाढ झाली. त्यापूर्वी थोडे दिवस संभाजीने 20,000 होऊन देऊन नेताजी आणि इतर लोकांना अकबराजवळ ठेवले होते. अकबर स्वतःची फौज जमा करीत आहे असे लक्षात येताच त्याला निरोप पाठवून संभाजीने कळविले की तू जर स्वतःचे सैन्य जमा करत असशील तर दुसऱ्या मुलखात जा, नाहीतर आहे त्या प्रकारे माझ्या मुलखात राहा. जे लोक अकबराकडे रुजू झाले होते त्यांना मनाई करणारी आज्ञा संभाजीने काढली. त्याने अकबराला 60 होणांचा रोज मारा देऊ केला होता. अकबराने मराठी राज्यात राहून स्वतःचे सैन्यबल वाढवू नये म्हणून योग्य वेळी दक्षता घेतलेली दिसते. संभाजी समक्ष भेटण्याची अकबराला बरीच उत्सुकता होती. तरीही त्याची भेट घेण्यासाठी संभाजी राजे तातडीने गेले नव्हते. अकबराची भेट घ्यावी की घेऊ नये याविषयी त्यांचा निर्णय होत नसावा. या अवघड आणि नाजूक प्रश्नात त्यांनी श्री समर्थांचा सल्ला घेतला असावा. समर्थांनी संभाजी राजास कृपापूर्वक बोललेली 11 वचने दिली होती. त्यात अकबरासंबंधी एक वचन होते. पूर्वी एक प्रसंग आला होता. राजश्री संभाजी महाराज श्रींच्या दर्शनास सज्जनगडी येणार म्हणून स्थळ सिद्धी कारणे मनुष्य आले होते. ते समयीचे वर्तमान उत्तरेकडील राजपुत्राचे आगमन झाले म्हणून ऐकिले. ते समयी आता काय आला म्हणून बोलिले. परंतु यापूर्वीही हे प्रांतीचे लोक अनुकूल करून घेतील तरी उभयता योग्य कार्यसिद्धीच आहे, परंतु त्वरा पाहिजे. कदाचित अकबरासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी संभाजीराजे सज्जनगडावर जाणार असतील. ते येण्याचे कारण कळता समर्थांनी वरील उपदेश दिला असावा. या उपदेशाप्रमाणे संभाजीने अकबरास भेटण्याची घाई मात्र केली नाही. त्यामागे वेगळी कारणे होती. कदाचित ते अकबराविषयी खात्री करून घेत असतील. तो कसा आहे, कोणता हेतू मनात धरून इकडे आला आहे याचा अंदाज घेत असतील. कसेही असले तरी अकबर हा औरंगजेबासारख्या कपटी व कारस्थानी शत्रूचा मुलगा होता. त्यामुळे प्रत्येक पाऊल काळजी घेऊन टाकणे जरूर होते. त्याशिवाय संभाजी महाराज त्यांच्या विरुद्ध होत असलेल्या कटाची पाळेमुळे शोधून काढण्यात गुंतले होते. संभाजी विरोधी कट आणि अकबर. जून जुलै 1681च्या सुमारास संभाजीवर विषप्रयोग करण्याचा कट झाला होता. या कटात अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, सोयराबाई इत्यादी मंडळी होती. त्यांनी या कटात अकबरास गोवण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु तो त्यास बदला नाही. उलट अकबराने संभाजीकडे एक गुप्तदूत पाठवून या कटाची बातमी त्यांना दिली. या कृत्यामुळे संभाजीची अकबराविषयी खात्री पटली. विषप्रयोगाचा कट फसल्यानंतर याच मंडळींनी अकबराच्या मदतीने संभाजी महाराजांना गादीवरून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राजद्रोह करणार एक पत्र अकबराला लिहून कळविले की आम्ही तुला मिळतो. अकबर प्रथम या गोष्टीचा फायदा घ्यावास तयार झाला होता, परंतु दुर्गादासच्या संमतीनेच तो सर्व गोष्टी करीत असल्याने अकबराने त्याचा सल्ला घेतला. अकबराने या मंडळीच्या पत्रावर विसंबू नये. कदाचित हे पत्र संभाजीनेच त्याची परीक्षा पाहण्यासाठी लिहिलेले असेल. तू अशा बंडाला सहाय्य करशील की संभाजीने केलेल्या उपकाराचे स्मरण ठेवून त्याच्या बाजूने झटशील, हे आजमावण्याचाही त्यामागे हेतू असेल. तरी श्रेयस्कर मार्ग म्हणजे तू ते पत्र संभाजीच्या हवाली करून आपले इमान आणि कृतज्ञता त्याला दाखव. हे अस्सल आणि राजद्रोही कटाचे पत्र हातात येताच संभाजीने सरकारकुनास ठार मारण्याचा ताबडतोब हुकूम दिला. निकोलाय मनुच्चीने दिलेल्या माहितीसारखीच्या कटाची हकीकत पंतप्रतिनिधींच्या बखरीत दिलेली आहे. इतक्यात अनाजी दत्तो याच्या पक्षपाती लोकांनी त्या महम्मदाशी राजाराम याच्या हिताविषयी संभाजीस घाताची मसलत केली. हे वर्तमान संभाजीस मोहम्मदाने कळविले. त्यांनी अनाजी दत्तो हत्तीचे पायी दिले. हा कट उघडकीस आल्यानंतर संभाजी राजांना अकबराविषयी विश्वास उत्पन्न झाला आणि त्यांनी अकबराची भेट घेण्याचे निश्चित केले. पहिली भेट.
संभाजी महाराजांनी अकबराला रायगडावर भेटीसाठी बोलविले नाही, ते स्वतः त्याला भेटण्यासाठी पालीस गेले. कार्तिक शुद्ध त्रयोदशी रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 1681 रोजी संभाजीराजे आणि अकबर यांची सेना समुदाय लष्कर व हुशम यांच्या समवेत पादशहापूर सुधागड येथे भेट झाली. अकबराच्या बरोबर दुर्गादास राठोडही होता. दोघांनी एकमेकांचा सन्मान केला. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांची युती झाली. ही भेट झाल्यावर संभाजी आणि कबजी बाबा अकबराच्या खानगीसाठी राजापुरास गेले आणि तेथून रायगडावर परतले. औरंगजेबाची दक्षिणेकडे आगेकूच. अकबर संभाजीकडे आश्रयासाठी गेल्याचे कळल्यापासून औरंगजेब अस्वस्थच होता. त्या दोघांची एकी झाल्याने त्यांचे बळ वाढले आणि अकबराचे बंड पसरले तर आपल्या राज्याला आणि जीविताला धोका उत्पन्न झाल्या वाचून राहणार नाही अशी त्याला खात्री होती. या गंभीर परिस्थितीची त्याला जाणीव होती. आपण आपल्या वडिलांना तुरुंगात टाकून दुसऱ्या भावांविरुद्ध एका भावाशी संगनमत करून भांडून कूटनीतीनेच राज्यपद मिळवले होते याची त्याला या प्रसंगी आठवण होणे स्वाभाविकच होते. जी गोष्ट औरंगजेबाने आपल्या भावांविरुद्ध केली होती तीच गोष्ट अकबराने आपल्या वडिलांविरुद्ध आचरणात आणली होती. या बिकट परिस्थितीत औरंगजेबापुढे एकच मार्ग मोकळा होता. अकबर आणि संभाजी एकत्र होऊन काही हालचाल करण्यापूर्वीच दक्षिणेकडे कूच करून त्यांचा नाश करणे. औरंगजेब राजपुतांविरुद्ध चालू असलेल्या युद्धात गुंतलेला होता. त्याने घाईघाईने राजपुतांशी तह केला. अकबराला पकडण्यासाठी आणि मराठी राज्य नष्ट करावयाचा वेढा उचलून औरंगजेब दक्षिणेकडे निघाला. तो जिद्दीने दक्षिणेकडे निघाला त्यावेळी त्याला कल्पनाही नव्हती की त्याला मराठ्यांविरुद्ध सतत 25 वर्ष लढावे लागेल आणि आपण आपल्या मुलखात कधीच परतू शकणार नाही. दक्षिणेस स्वारी करण्यासाठी त्याने प्रचंड सैन्य जमा केले. शहजादे आणि अनुभवी सरदारांना बरोबर घेऊन औरंगजेबाने दिनांक 8 सप्टेंबर 1681 या दिवशी अजमेरहून कूच केले. त्यापूर्वी म्हणजे दिनांक 21 ऑगस्टला त्याने आपला दुसरा मुलगा आझम याला शाह ही पदवी देऊन दक्षिणेच्या मोहिमेवर पाठविलेच होते. तो दिनांक 11 नोव्हेंबर 1681 रोजी औरंगाबादला पोहोचला. दिनांक 24 ऑक्टोबर 1681 ला चिनकिलीच खान ख्वाजा आबिद गाझीउद्दीन फिरोजजंग याचा बाप शिहाबुद्दीन खानचा मुलगा याचीही दक्षिणेकडे रवानगी करण्यात आली. दिनांक 13 नोव्हेंबर 1681 रोजी स्वतः औरंगजेब आपल्या प्रचंड सामर्थ्यासह बऱ्हाणपुरात पोहोचला. गमतीचा योगायोग असा की याच दिवशी अकबर आणि संभाजी याची पादशहापूर येथे भेट झाली. 1681च्या अखेरीस औरंगजेबाने शहाजादा आजम बहादूर खान चिनकिलीच खान हसन अली खान या सरदारांना स्वराज्याच्या सरहद्दीवर चढाई करण्यासाठी रवाना केले. दुसरीकडे त्याने अकबराला पकडण्यासाठी सिद्धी पोर्तुगीज आणि स्वार्थी देसाई यांचे सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना यश येऊन सिद्धी हे मुघलांचे अधिकारी बनले आणि पोर्तुगीजांनी औरंगजेबाला सर्व प्रकारचे सहाय्य देण्याचे मान्य केले. औरंगजेबाचे असे प्रयत्न चालू असताना संभाजी महाराजही स्वस्त बसले नव्हते. त्यांनी मुघली आक्रमणाला तोंड देण्याची तयारी सुरू करून दुसरीकडे जंजिराच्या सिद्धीविरुद्ध सुरू असलेली मोहीम जास्त निकराने चालू ठेवली. 1681च्या अखेरीस संभाजीने सिद्ध्यांच्या दंडाराजपुरीला वेढा घातला. संभाजीराजे स्वतः या युद्धात मार्गदर्शन करीत होते. या वेढ्यात त्यांनी शहाजादा अकबरालाही आपल्या बरोबर नेले होते. या सुमारास हसन अली खान कोकणात उतरल्याने संभाजीराजे आणि अकबर जंजिराच्या वेढ्यातून कल्याणला परत गेले. एक मनसुबा. अकबर आणि दुर्गादास मराठ्यांकडे आल्याचा फायदा करून घेण्यासाठी संभाजीने एक योजना आखलेली असावी असे दिसते. या मनसुब्यासंबंधी फक्त 2 पत्रातच माहिती मिळते. ही 2 पत्रे संभाजी आणि अकबर यांनी अंबरचा म्हणजे जयपूरचा राजा रामसिंग याला 1682च्या मे आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास लिहिलेली होती. या 2 पत्रांवरून असे दिसते की सुलतान अकबराने इराणच्या शाह अब्बासकडे आणि संभाजीने अंबरच्या राजा रामसिंगाशी पत्रव्यवहार केलेला होता. ही मूळ पत्रे उपलब्ध नाहीत. ती मिळू शकली तर त्यावरून या योजनेचा अधिक आणि स्पष्ट बोध होऊ शकेल. संभाजीने राजपुतांना औरंगजेबाविरुद्ध उठविण्याचा प्रयत्न केला होता. हा उठाव करण्यासाठी अकबर आणि दुर्गादास राठोड यांना उत्तरेत पाठविण्यात येणार होते. राजा रामसिंगाने अकबराला मदत करून दिल्लीच्या तख्तावर बसवावयाचे. त्यामुळे नामधारी राजे पण त्याच्याकडे गेले तरी प्रत्यक्ष सत्ता हिंदूच्या ताब्यात राहिली असते. ऐकून मनसुब्यातील हा पहिला टप्पा होता. असे करण्याने अकबर उत्तरेकडे गेला असता तर आपोआपच त्याचा पाठलाग करण्यासाठी औरंगजेबही वर गेला असता. अशा परिस्थितीत संभाजीने या मनसुब्यात आणखी एक धाडसी योजना आखली होती. औरंगजेबाच्या सैन्याची मराठी सीमांवर पुष्कळ फजिती होत होती. त्याचे सेनानायक पुरेसे कर्तृत्ववान नव्हते. अशा प्रसंगी संभाजी महाराजांनी बादशाह औरंगजेबालाच पकडून कैदेत टाकण्याची योजनाही आखली होती. ऐकून मनसुब्यात हे 2 महत्वाचे मुद्दे होते. या योजनेची स्पष्ट कल्पना देण्यापूर्वी संभाजीने राजा रामसिंगाला एक पत्र लिहिले होते आणि त्यात बादशहाला विरोध करण्याची विनंती केली होती. ही गोष्ट रामसिंगाला बहुधा मान्य नसावी. त्याने संभाजीला पत्र लिहून कळविले होते की तुम्ही बादशहाला विरोध करू नये.
आणि त्याचे सार्वभौमत्व मान्य करावे. आजचे वाचन येथे आपण थांबवणार आहोत. पुढील प्रतीक दादा आपल्याला मार्गदर्शन करतील. जय शिवराय. आजच्या आपल्या या 6व्या पुष्पाचे वाचन इथं समाप्त होत आहे. पुन्हा आपल्याला उद्या 8:30 वाजता 7व्या पुष्पाच्या वाचनासाठी सर्वांना एकत्रित यायचं आहे. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय. काही सूचना असेल तर त्यांनी ग्रुपवर किंवा पर्सनल. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.